बघू, बघू, बघू बाबू कसा झालाय ते. वा, 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 वा. झालाय भाविकासारखाच. पण नाक ना जरा अमरवर गेलंय. ती मालिशवाली येते ना, तिला सांग ना जरा दाबून-दाबून पातळ करायला. भाविका, थंड-बिंड काय खाऊ नकोस हां. आधीच सांगते पावसाचे दिवस आहेत, पोराला खोकला होतो. आणि काय गं मगाशी बघितलं ह्या असल्या बाटल्यांमधून कसले दूध पाजता हां? ते सगळं बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये. आपलं अंगावरचं दूध पाजलं पाहिजे. मग कशी मुलं चांगली अशी मस्त वाढतात. हां? चला आपण झोपूयात आता. आणि ते एसी-बीसी मध्ये बाबूला झोपवू नकोस हां. नको ती सवय कशाला अंगाला हां. पंख्याखाली काय झोपत नव्हती पोरं आधीची. आमची पोरं बाबा पंख्याखाली झोपायची. हां बाबू. हो ना. हसतोय तू. हे बघ हे लंगोट आणलेत आणि कपडे आणलेत. गेल्या वर्षी आमच्या बाबूला पोरगी झाली ना तिथेच कपडे आणलेत. ते नवीन घेऊन वापरायचे नसतात ना, कडक असतात, मुलांच्या अंगाला लागतात. हे वापर हां, चांगले आहेत. पाळणा पाठवून देते अजून एक आहे आमच्याकडे. आणि हो ते लंगोट दिलेत ते वापर. हगीज बिगीज काय वापरू नको हां. ते पोरांना रॅशेस बिशेस येतात हां. आमच्या वेळेला बाई नव्हतं असलं काय हगीज फिगीज ना. हसतोय तू. मालिशवाली येते ना हां. तुझं पण मालिश व्यवस्थित करून घे. मुलाबरोबर तुझं पण मालिश झालेलं गरजेचं असतं हां. आणि ते आपले ओवा आणि ते खोबरं असतं ना सुकं, ते जरा खायला लाग. मग जरा बरं असतं, ते चांगलं असतं पोटासाठी हां. हां हां. चला आता मी निघते. आता डायरेक्ट पहिल्या बड्डेला बोलवा मस्त मोठा कराडा माझ्यामध्ये हां. चल बाय.